ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुखागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योहानाचा 18वा अध्याय वचने 8 ते 11. योहान 18 अध्याय वचने 8 ते 11. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर ह्यांना जाऊ द्या. जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही. असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्क होते. येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? देवाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्ववाणीच्या आमचा सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियांनो, आज जी वचने आमच्या समोर वाचण्यात आलेली आहेत, योहान शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि येथील काही वचनं या ठिकाणी आम्ही पाहतो. पहिले 1 ते 14 वचनं या वचनामध्ये आम्ही पाहतो की एक विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्याला जी अटक करण्यात आलेली आहे त्या संदर्भात हे वचन आम्हाला सांगत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळ्याच्या पलीकडे जेथे बाग होती तिथे तो गेलेला आहे आणि प्रभूला माहीत आहे की काही सैनिक, काही लोक मला अटक करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की सैन्यांची एक तुकडी, त्याच्याबरोबर ते एक मुख्य याजक आणि परुषी हे त्या ठिकाणी आलेले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये यहुदा इस्करियोत जो प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देणारा होता तो सुद्धा तेथे आलेला आम्हाला इथे दिसून येतं. आणि म्हणून ते त्यांना शोधत असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्या समोर जातो आणि त्यांना विचारतो की तुम्ही कोणाचा शोध घेत आहात? त्यावेळेस ते सैनिक प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर देतात की नासरी प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही शोधण्यासाठी येथे आलेलो आहोत. आणि प्रभू त्यांना म्हणतात की ज्यांचा तुम्ही शोध करत आहात तो मीच आहे. पहा प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतः आपली ओळख करून त्या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी तो तिथून निघून जाऊ शकला असता किंवा
त्या सैन्यांना तो वेगळं उत्तर देऊ शकला असता, परंतु शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती जाण्याची जी पहिली जी पायरी आम्ही आहे की त्याला अटक होण्यासाठी, आणि म्हणून प्रभू ख्रिस्त आपली स्वतः ओळख त्या ठिकाणी देत आहे. दुसऱ्या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्र त्याच्याबरोबरती होता, त्याचा अजून एक शिष्य, आणि ताबडतोब जेव्हा तो पाहतो की काही सैनिक प्रभू येशू ख्रिस्ताला धरण्यासाठी पुढे सरसावलेले आहे, त्यावेळेस तो एकदम म्यानातली आपली तलवार काढतो आणि एका सैनिकाचा, ज्याला मल्ख म्हटलेला आहे, त्याचा कान तो त्या ठिकाणी कापून टाकतो. परंतु प्रभू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की पेत्रा, तू आपली तलवार म्यानात घाल, पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नाही काय. या ठिकाणी आम्ही पाहतो की सर्व घटना जी आहे ती अधोलिखित आहे, ती भविष्यवाणी प्रभू ख्रिस्ताबरोबर केलेली आहे, आणि म्हणून प्रभू ख्रिस्ताला धरल्या जाणं, त्याचप्रकारे सैन्यांनी त्याला धरणं हे सर्व त्या ठिकाणी आवश्यक होतं. आणि पुढे आम्ही त्यात पाहतो की मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहुदांचे कामदार यांनी येशूला धरून त्याला तेथे बांधलेले आहे. आणि मग त्यांनी प्रथम त्याला हन्नाकडे ते घेऊन गेले. त्यानंतर, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेला कैफाचा हा सासरा होता, आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे इथावं आहे, आणि अशी याच कैफाने यहुद्यास मसलती दिलेली होती. याच कैफाने यहुद्यांना किंवा लोकांना तेथे सांगितलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही धरून घेऊन या, कारण की प्रभू येशू ख्रिस्त जे स्वर्गीय राज्याचं जे कार्य करत होतं त्यामुळे अनेक त्याचे शिष्य झालेले होते, किंबहुना अनेक यहुदी जे आहेत त्यांचं तारण होऊन ते प्रभूकडे वळालेले होते. आणि हे तेथील जे मुख्य याजक जे होते किंवा कैफा जे, यांना कधी ते मान्य नव्हतं, कारण की त्यांचा जो दर्जा जो आहे, त्यांचा अधिकार जो आहे, कुठेतरी खालावत गेलेला आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी हे सांगत आहे की एका मनुष्याला सर्व लोकांच्या हितासाठी मरावं लागणं हे उत्तम आणि चांगलं आहे, आणि म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती हात टाकलेला आहे. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त हा लोकांच्या समोर तिथे गेलेला आहे की त्यांनी त्याला अटक करावी, आणि पुढील ज्या होणाऱ्या ज्या गोष्टी आहे, वधस्तंभावरचा जो प्रवास त्याचा आहे तो सुरू व्हावा. आणि म्हणून यावेळेस विशेष प्रकारे आम्ही प्रभूच्या चरणाजवळ जाऊया आणि प्रभूला आम्ही स्तुती करूया, प्रभूचा धन्यवाद करूया की आमच्यासाठी तो अपराधांमध्ये तो गणला गेला, आमच्यासाठी तो एक अटक त्याला त्या ठिकाणी झालेली आहे, आणि यासाठी की आम्ही त्यातून सुटावे. प्रभू करो आणि आम्हा प्रत्येकांना या वचनाच्याद्वारे आशीर्वाद मिळू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती, धन्यवाद, महिमा, तुझा गौरव करतो. तुझ्या या महान कार्याबद्दल प्रभू, हे सर्व काही तू आमच्यासाठी केलेलं आहे. होय प्रिय पवित्र बापा प्रभू, तू त्या सैन्यांना सामोरे गेलेला आहे आणि स्वतः त्यांना म्हणाला आहे की ज्यांचा तुम्ही शोध करत आहात तो मी आहे. आणि खरंच प्रिय पवित्र बापा प्रभू, या तुझ्या महान कार्याबद्दल, तुझ्या या महान त्यागाबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आपुला जवळ स्वर्गात मला जिवंत आहे, येशू जिवंत आहे, माझ्या हृदयी येशू जिवंत आहे, संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.